नमस्कार मित्रांनो, डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत मीरा ज्ञानेश्वर मोरे, राहणार पिंपळगाव, जिल्हा परभणी हे कुटुंब आहे. या ताई आहेत. यांना 22 वर्षांनंतर त्यांच्या घरामध्ये पुत्र आलेला आहे. हा जो त्यांचा प्रवास होता अपत्य नसल्यापासून ते प्राप्तीपर्यंतचा कसा झाला, चला आता आपण त्या शब्द जाणूया. दादा नमस्कार. नाव सांगा. ज्ञानेश्वर बालाराम मोरे. ताईचं नाव मीरा ज्ञानेश्वर मोरे. कसं वाटतं तुम्हाला, तुमच्या घरामध्ये पुत्र आलेला आहे, मुलगा झाला, तुम्हाला कसा आनंद आहे तुमचा? आनंद झाला, खूप आनंद आहे. खूप आनंद झाला. बरं, तुम्हाला हॉस्पिटलची माहिती, सरांची माहिती कशी भेटली होती? युट्यूबवर पाहिलं होतं. युट्यूबवर पाहिलं होतं का? अच्छा, ते व्हिडिओ पाहून तुम्ही सराकडे आले. मग ज्यावेळेस सरांची भेटली, सर काय म्हणले तुम्हाला? सर म्हणजे काय नाही, इलाज करा म्हणले, ट्रीटमेंट सुरू करा म्हणले, तुम्हाला धीर दिला आणि त्या तुम्ही विश्वासानं आशेनं ट्रीटमेंटला सुरुवात केली आणि तुम्हाला पहिल्या प्रयत्नात गुण आला. ताईला द्या. ताई, कसं वाटतं, तुम्ही इतक्या वर्षानं मुलगा झाला, आई झाला, तुम्ही कसं वाटतंय? थोडस एकदम आनंद वाटते. खूप आनंद आहे. खूप आनंद वाटतो. आणि आधी वाईट वाटत होतं, हो वाईट वाटत. आता घरामध्ये तुम्ही पूर्ण कुटुंब पूर्ण आनंदात आहे. माझं कुटुंब पूर्ण झालं. बरोबर, ठीक आहे. मुलाच्या आत्या आहेत तुम्ही? आत्याचा आनंद कसा आहे? मला खूप आनंद झाला. बरोबर आहे. कुटुंब तुमचं पूर्ण समाधानी आहे. समाधान झाले, सगळी इच्छा पूर्ण झाली. हो, हेच महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. सगळ्यात आनंद खूप वाटते. आता सगळे अण्णा पाहुणे आनंदी झाले. बरोबर, हे पेशंटचं समाधान होणं आवश्यक असतं. हो ना. माझ्या भावाला खूप आनंदानं त्याच्यात हे होऊन गेलं, घर भरलं. ठीक आहे. दादाला दे. दादा, तुमचा इथं अनुभव कसा होता? ट्रीटमेंट सरांची कशी वाटली? स्टाफ कसा वाटला? सर इतकं म्हणजे स्टॉप इतका चांगला आहे सगळ्यात. इतका स्टॉप पुढत नाही चांगला. सर बी इतके सांगितलं ना, पद्धती समजून सांगत. मार्गदर्शन व्यवस्थित केले. मार्गदर्शन व्यवस्थित केलं, समजून सांगत. बरोबर, स्टॉप सगळे चांगले आहेत. ठीक आहे. शेवटी मित्रांनो, मी आणि मम्मी परिवारातील कुटुंबाला शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल आभार. धन्यवाद.